आमच्याकडे ट्रॅफिक खूप, रस्त्यांच्या स्वच्छतेचं काय, प्रदूषण किती वाढलंय, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे या मुद्द्यांवरती पुण्याचं इलेक्शन घुमतंय. पण सगळ्या पुण्याचं नाही, फक्त पुणे शहराचं. शहरातल्या 8 जागांचं. इथं चुरेस होते का? तर नक्कीच होते. पण इलेक्शन खरं रंगतं कुठं? तर शहराच्या बाहेर. कारण शहराच्या बाहेर गटातटाचं राजकारण, कारखान्याचं आणि संस्थांचं राजकारण, काकांचं, पुतण्याचं, भाऊंचं आणि साहेबांचं राजकारण म्हणजे पुणे जिल्ह्याचं राजकारण. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी, बारामतीचा पट्टा असे सगळे मिळून 13 विधानसभा मतदारसंघ. इथं यंदा ही चुरस आहे. कारण पवारांनी वारं तयार केले. वळसे, भरणे, बेनके, मोहिते, बनसोडे अशा दादांच्या सेनापतींचे गड भेदायला सुरुवात केली आहे. कुठं घासू नये, कुठं निवांत सीट निघतीये, कुठं वारं फिरलंय. या 13 जागांवर नेमकं काय होणार, वाऱ्याची दिशा आणि सेनापतींची ताकद दोन्ही समजून घेऊया. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बोलूयात शहराला लागून असलेल्या उद्योगनगरीबद्दल. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ असे 4 मतदारसंघ. इथं पैलवान राजकारणात असतात किंवा राजकारणातले पैलवान शड्डू ठोकतात. पिंपरीच्या जागेवर यंदा घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी समोरासमोर आहे. पवारांकडनं सुलक्षणा शीलवंत तर दादांकडनं पुन्हा अण्णा बनसोडे. इथं बनसोडे यांच्याविषयी नाराजीची चर्चा आहे. दादांनी शीलवंत यांचं तिकीट कापण्याची जाहीर कबुली दिल्यानं तो त्यांना फुलटॉस म्हटला जातोय. सुरुवातीपासूनच या सामन्याची चर्चा ही वन साइड होती. त्यात पवार साहेब आले आणि त्यांच्या बॅटिंगवरतीच निकाल झुकल्याचं बोललं जाऊ लागलं. पिंपरी ही फाईटीत नाहीये तर ऐटीत आहे. पिंपरीला लागून चिंचवड आहे. इथं परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन सगळं जगताप कुटुंबाच्या बाजूनं. भाजपचे शंकर जगताप आणि पवारांचे राहुल कलाटे ही इथली लढत. जगतापांचा फोर्स मोठा आहे, कनेक्टही मोठा आहे. पवारांचं वारं फिरलं तरी जगतापांच्या गडाला जाऊन थट्ट. त्यामुळे कलाटेंकडनं जागा ही रेसमध्ये नाहीये. आता 12 गावं दुसरी, तेव्हा एक गाव भोसरी. भोसरीमध्ये यंदा फाईट आहे. भाजपच्या महेश लांडगेंच्या एक हाती वर्चस्वाला पवारांच्या अजित गव्हाणेंनी आव्हान तयार केले. लांडगे पैलवान आहेत, पण गव्हाणे शरद पवार नावाच्या वस्तादाचा डाव घेऊन आलेत. संघाच्या बिरजेपासून भाजपच्या नाराजांपर्यंत गव्हाणेंनी ओढत आणले. त्यामुळे इथला सामना घासू नये, नेक टू नेक आहे. मावळबद्दल बोलायचं तर दादांच्या सुनील शेळकेंचं गाणं सगळ्या महाराष्ट्रात वाजत असलं तरी महाविकास आघाडीनं बापू भेगडेंना पाठिंबा देत आपला 1 नंबर निवडलाय. ग्राउंड म्हणतंय की सुनील अण्णांना लोड जाईल, एकी मोठी आहे. पण याच ग्राउंडवरच्या कनेक्टमुळं अण्णा मैदान सोडत नाहीयेत. त्यामुळे इथं भारीतली फाईट होत आली आहे. यंदा ही चर्चा तीच आहे. आता थोडं वरती सरकूयात. आंबेगाव, खेड, आळंदी, जुन्नर आणि शिरूरचं पाहूयात. आंबेगावात काय तर चर्चा फक्त सभेची आहे. दादांच्या वळसे पाटलांच्या विरोधात पवारांचे देवदत्त निकम असले तरी खरी फाईट पवार विरुद्ध वळसे पाटील अशीच आहे. आणि फाईटचा आपल्याला निकाल काय हवाय हे पवारांनी मंचरच्या सभेत 3दा सांगितलं. वळसे पाटलांचा आखलेल्या ग्राउंडवर संस्थात्मक बेरजेवर विश्वास असला तरी पवार पॉवर नक्कीच मोठी आहे. वळसे पाटलांनी डाव फिरवला तर डिंभेच्या पाण्यावर फिरवला, नाहीतर डाव पाण्यातच गेला. खेड आळंदी बद्दल बोलायचं तर इथं दादांचे दिलीप मोहिते पाटील विरुद्ध ठाकरेंचे बाबाजी काळे. पवारांनी ही जागा वाटपात सोडली, पण इथं सभा लावत मैदान सोडलेलं नाहीये. त्यामुळे मोहितेंना टेन्शन आहे, पण त्यांचा बेस पक्का आहे, पॉकेट पक्का आहे. समोर तुतारी नसल्यानं इथं सामना नेक टू नेक होणार. जुन्नरला मात्र घड्याळ विरुद्ध तुतारी आहे. दादांच्या अतुल बेनकेंसमोर पवारांचे सत्यशील शेरकर आहेत, पण आशा बुचके, शरद सोनवणे यांनी माघार घेतलेली नाहीये. बेनके कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार देणाऱ्या पवारांना चौरंगीच्या काटाकाटीचं टेन्शन वाटलं होतं, पण पवारांचं वारं इथवर पोहोचल्याच्या चर्चा होत आहेत. वाऱ्यावर, चौरंगीवर की जुन्या ताकदीवर डाव कशावर फिरणार, त्यावरती लढत कशी हे ठरणार आहे. पण जुन्नर अजून तरी रेसमध्ये सहज निघणार नाहीये. तू कसा आमदार होतो तेच मी बघतो. अजितदादांचं हे वाक्य लोकसभेला गाजलं ते शिरूरमधनं. सगळ्या पुणे जिल्ह्यात फक्त अशोक पवार हे एकटेच शरद पवारांच्या सोबत राहिले. त्यामुळे इथली लढत पवारांच्या प्रतिष्ठेची, कोल्हेंच्या प्रतिष्ठेची आणि दादांच्या प्रतिष्ठेची. दादांनी माऊली कटकेंना मैदानात उतरवले, पण पवारांनी भर सभेत दादांची नक्कल करून या आव्हानातली हवा काढून घेतल्याची चर्चा आहे. अशोक पवारांसाठी कोल्हे पैरा फेडणार आणि मंचर इफेक्ट इथेही जाणवला तर ही सीट एकतर्फी निघणार. आता सुरू होतो बारामतीचा करामती पट्टा. दौंड, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती इथं प्रत्येक ठिकाणी टशन आहे. कारण इथली लढाई जुने स्कोर सेटल करायची आहे. इथली लढाई ही अस्तित्वाची आहे. टप्प्याटप्प्यानं आपण बघूयात. दौंडला कसं
तर भाजप विरुद्ध तुतारी, कुल विरुद्ध थोरात अशी लढत. मागच्या वेळी कुल यांची सीट 746 मतांनी निघालं होतं, त्यामुळे यंदा नक्कीच टेन्शन आहे. त्यात थोरल्या पवारांनी लोकसभेपासूनच फिल्डिंग लावलेली आहे. कुल यांच्या मागे दादा आहेत आणि भाजप सुद्धा आहे, असं डबल इंजिन आहे. असं असलं तरी तुतारीचा सिग्नल हा सहज सुटणारा नाहीये, त्यामुळे इथं फाईट आहे, अगदी घासून आहे. भोरमध्ये कागदावर चौरंगी पण मैदानात एकतर्फी असं चित्र आहे. काँग्रेसचे थोपटे, दादांचे मांडेकर अशी थेटपणे लढत इथं झाली असती, पण भाजपच्या किरण दगडे पाटलांनी, सेनेच्या कुलदीप कोंडेंनी इथं बंडखोरी केली. आता इथं आधीच थोपटेंची ताकद मोठी आहे, कुणालाही अडवता न आलेली. त्यात एकास एकच्या ऐवजी चौरंगी झाली आणि वोट ट्रान्सफरच्या अंदाजांनाच खूप असल्यानं इथली लढत सोप्यात सुटली. असंच चित्र इथं तयार झालंय. पुरंदरला टशन आहे ती तिरंगीची. शिंदेचे शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे जगताप अशी थेट लढत झाली असती, पण दादांनी मनावर घेतलं आणि संभाजी झेंडेंना मैदानात उतरवलं. 2019चा दादांचा डायलॉग बापू विसरले नाहीयेत याची आठवण बापूंनी लोकसभेला करून दिली. त्या जगतापांनी सुळेंना लीड दिलं आणि दादांनी दोघांचा गेम करायला झेंडेंना ताकद दिली. महायुतीचे 2 उमेदवार असल्यानं दोस्तीत कुस्ती वाटत असली तरी मुळात इथं दोस्तीच नाहीये. तिरंगीमध्ये झेंडेंनी जगतापांना दणका दिला तर गेम दादांचा होणार, पण दोघांच्या गटातटाच्या राड्यात झेंडेच निघाले तर इथले वस्ताद दादाच ठरणार. कन्फ्युजन मोठं आहे आणि तशीच इथली फाईट सुद्धा. इंदापुरात तुतारी की घड्याळ, हर्षवर्धन भाऊ की दत्ता मामा, पवार साहेब की अजित दादा अशी अनेक रंगी लढाई. दत्ता मामांचा इथला होल्ड मोठा आहे, 2 टर्मची कामं पण आहेत, पण हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी आहे. पवारांनी शेवटच्या टप्प्यात ठेवलेली सभा आणि पाटलांनी आतापर्यंत ओढत आणलेलं गणित इथं निकाल झुकवू शकतं. त्यात धनगर, मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा इथं चर्चेत आहे. आता प्रवीण मानेंची किटली मशीनवरती किती मतं खाणार आणि नेमका कुणाचा गेम करणार यावरती ठरणार की लढत कुणाच्या बाजूने झुकणार आणि किती झुकणार. आता राहिली आहे ती बारामती. क्लायमॅक्स म्हणावं की नव्या पिक्चरची सुरुवात म्हणावी हाच मेन प्रश्न आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, अजित पवार विरुद्ध शरद पवार, कसंही बघितलं तरी हा सामना काका पुतण्यातला. सुरुवातीला दादा हे सहज निघतील अशी चर्चा होती, पण पवारांनी भेटीगाठींपासून दौऱ्यापर्यंत शांतीत क्रांती करायला सुरुवात केली. मग दादांनी सुद्धा सगळी बारामती पिंजून काढली. त्यामुळे भावनेचं इलेक्शन गटातटावर आणि जुन्या नव्या माणसांवरती आलंय. इथं नक्की काय होणार याचा अंदाज भल्या भल्यांना लावता येत नाहीये, पण तरी सुद्धा बारामतीचा खरा रंग अजून भरायचा बाकी आहे, कारण अजून सांगता सभा बाकी आहे. तिथं नेमकं कोण काय बोलणार यावरती ठरणार की नाणं कुणाचं वाजणार, किती जोरात वाजणार. सुरुवातीला वन साइड वाटत होतं, पण माणसं ही थोरल्याकडे जातात हा इतिहास आणि शरद पवारांनी तयार केलेलं वातावरण, त्यामुळे इथला विषय गंभीर आहे. बसला तर चकवा बसेल, नाहीतर दिसली तर दादांची जादू दिसेल. तोवर सांगता सभेची वाट पाहूया. तर या होत्या पुणे जिल्ह्यातल्या 13 जागा. हिंजवडीच्या ट्रॅफिक पासून इंदापूरच्या साखरेपर्यंत आणि आळंदीच्या भक्तिभावापासून पुरंदरच्या कुस्तीपर्यंत, पवारांच्या वाऱ्यापासून ते दादांच्या सेनापतीपर्यंत, कुठेही जा कसंही जा रंगत आणणाऱ्या. आता इथं शरद पवार 9 लढवतायत तर अजित पवार 10. जिल्ह्यामध्ये एंट्री करू पाहणाऱ्या भाजपला 3 प्लेयर घेऊन बाउंड्री लाईनला बसून मॅच बघायची आहे, तर काँग्रेस आणि ठाकरेंचं गणित इथं पवार मॅजिक सेटल करेल अशी चर्चा आहे. पुणे जिल्ह्याचा नेता हे बिरुद कायम पवार यांच्या आडनावापुढे चिकटलेलं. यंदा फाईट घासून होऊ द्या की वन सेट, बिरुद हे पवार आडनावापुढेच कायम राहणार, हे असं पुणे जिल्ह्याचं राजकारण. पैजा लावायचं म्हटलं तरी एखाद दुसऱ्या जागेवर लावता येणार. त्यामुळे या 13 जागा सोप्या नाहीयेत, अगदी कुणासाठी सुद्धा. तुम्हाला काय वाटतं, पुणे जिल्ह्यातल्या 13 जागांवरती नेमकं काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.